पिंजरा पिंजरा रे I love you, Anandi. I love you. स्वप्नात का होईना मी आनंदीला माझ्या मनातलं सांगू शकलो. आता प्रत्यक्षात सांगितलं म्हणजे झालं. हा सगळा काय प्रकार आहे गोरख? अक्का मी रोज याच वेळेला येतो घरी. फक्त आज लग्न करून बायकोला बरोबर घेऊन आलो. कुठल्या तरी बाईला इथे घेऊन आलास ना गोरख? किती शेलारांच्या वाड्यातली सून होत नाही का? शेलारांच्या सुनांना काय सोनं वगैरे लागलेलं असतं का? गोरख अक्का आवाज खाली घे. मला आणि माझ्या बायकोला या वाड्यात येण्यापासून कोणी अडवू शकत नाही. अच्छा, म्हणजे हे सगळं ठरवून वाजत गाजत झालंय का? तुला हे सगळं माहिती होतं ना? याच्याच तयारीसाठी फडावरती गेली होतीस ना तू? अक्का जे काय बोलायचं ते माझ्याशी बोल. तिला मध्ये घ्यायची गरज नाहीये. तुला हे सगळं माहिती होतं ना? तिला काही माहित नव्हतं. हा सगळा निर्णय माझा होता. मध्ये बोलायचं नाही. आमच्या घरचा प्रश्न आहे. म्हणून तुम्ही अक्कांशी बस 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 झाला हा तमाशा. घरात एक हार्ट पेशंट आहे याचं तरी भान ठेवा. डॉक्टरांनी जपायला सांगितलंय दादाला. मी हात जोडतो तुमच्या पुढे. मध्यरात्र झाली. हाच विषय आपण उद्या बोलू, ठीक आहे? बाकी कुणाला नसली तरी मला माझ्या नवऱ्याची पर्वा आहे. त्यामुळे झाला तेवढा तमाशा पुष्कळ झाला. सगळ्यांनी आपापल्या खोल्यांमध्ये जा. निघा. आनंदीचं काय ठरवलंयस? येत्या वर्षभरात हाताला येईल पोरगी. मग कुणी बी हात धरणार नाही आपल्या फडाचा. आधी समज ठीक होत रे, पण आता तिच्या बापाचा फोन बी येईन असं झालंय. मावशी, आनंदीचा तो बाप जित आहे का मेलाय ते मला नाही माहित, पण यो बाप जित आहे. आनंदीचा न घुंगराचा संबंध आजपासून संपला. असं परक्या माणसाच्या उंबरठ्यावर सोडून जायचं तन्नदाट्या पोरीला? मावशी, कोणाचा का असं ना घराला उंबरत राह. आपल्यासारखं ईश्वच्या पाठीवरचं बिराडत नाही. मावशी, आजपासून आनंदी आपल्याला मेली. सॉरी मम्मा. तू कशाला माफी मागतेस? कितीही नाही म्हटलं तरी या सगळ्याला मीच जबाबदार आहे. आनंदीला मीच या घरात घेऊन आले होते. आता मात्र तिच्या मागोमाग सगळेच यायला लागले. कुणाची बिशाद आहे वाड्याचा उंबरठा ओलांडायची? आपलंच नाणं खोटं निघालंय. काय करणार? उद्या सकाळी सकाळीच पंचायत बसणार आहे हे नक्की. स्वतःच्या रागावर थोडासा ताबा ठेव. कारण का तू जेवढी रागीट आहेस ना तेवढंच 10 पटीने अक्का रागीट आहेत. त्यामुळे त्या काय बी बोलल्या ना थोडंसं ऐकून घे. आणि गोरख काकांवर विश्वास ठेवा. उलट उत्तर दिलीस ना विषय अजून वाढ. मी जाते आता. हा, आवाज चहाचा गोडवा काहीतरी वेगळाच आहे. दिवसेंदिवस हा गोडवा असाच वाढत राहणार. या बायकांच्या भांडणात चहाची बासुंदी कधी होईल ते कळणार सुद्धा नाही. जय हो. पिंजरा